इकोनेट पुणे आणि समर्थ बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून महिला दिनाच्या औचित्याने ओंकारखेडा येथे समुदाय अधिकार केंद्राचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या केंद्राच्या स्थापनेमुळे आदिवासी, वंचित आणि दुर्लक्षित घटकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याचा तसेच त्यांच्या सशक्तीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला आहे। या सोहळ्यात स्थानिक नागरिकांसह अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थिती लावली। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी समर्थ बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे बाबूसिंग पवार, इकोनेट संस्थेचे राहुल साळवी, मुद्रुला ताई, उमेश चौकडे चरडे आणि इकोनेटच्या दीक्षा आठवले उपस्थित होते। त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून या केंद्राच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला आणि महिलांच्या हक्कासाठी त्यांचे महत्त्व स्पष्ट केले। या कार्यक्रमात स्थानिक महिला गटांनी महिला सशक्तीकरणावर आधारित प्रेरणादायी गीते आणि पारंपरिक नृत्य सादर करून वातावरण अधिक उत्साहपूर्ण केले। कार्यक्रमाच्या शेवटी महिला सन्मानाची शपथ घेण्यात आली। आणि शिव्यांचा मी विरोध करेन। स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या रूढी परंपरांचा मी त्याग करेन। मी महिलांवर होणारे हिंसाचार खपवून घेणार नाही आणि त्या विरोधात आवाज उठवेन। मी महिलांचा आदर करेन आणि कुणालाही महिलांचा अपमान करू देणार नाही। उपस्थित महिलांनी आपल्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी सतत प्रयत्न करण्याचा निर्धार केला। महिलांनी आपले अनुभव शेअर करताना समुदाय अधिकार केंद्राच्या मदतीने आपल्याला योग्य न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली। यापुढे या केंद्रामार्फत समुदायासाठी नियमित मासिक बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये समुदायाला आणि महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या संधी, कायदेशीर सल्ला आणि सरकारी योजनांची माहिती देण्यात येणार आहे। या भव्य सोहळ्याच्या यशामागे संस्थेच्या अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। विशेषतः प्रशांत पवार, सागर पवार, रंजना वानखडे, शिवा पवार, सुरज पवार, अमन पवार, मालिका पवार, राजन पवार, आरती भोसले, आर्यन पवार यांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच नांदगाव खंडेश्वर परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि कार्यक्रम अधिक भव्य करण्यात मोलाची भूमिका बजावली। महिला दिनी झालेल्या या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्याने समाजातील महिलांसाठी एक नवी सुरुवात झाल्याची भावना उपस्थित समुदायांनी आणि महिलांनी व्यक्त केली। समुदाय अधिकार केंद्राच्या माध्यमातून महिलांना न्याय, संरक्षण आणि सन्मान मिळवण्यासाठी दृढ आधार मिळणार आहे। ही केवळ सुरुवात असून या केंद्राच्या माध्यमातून आदिवासी समुदायाला आणि महिलांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनवण्याचे कार्य भविष्यात अधिक व्यापक स्तरावर राबविले जाईल। विदर्भ न्यूज ब्युरो, नांदगाव खंडेश्वर।